विकासनामा लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे. आपण आज मुंबई या ठिकाणी आहोत. या ठिकाणी देहू येथील भामचंद्र डोंगर, घोरडा डोंगर आणि भंडारा डोंगर या डोंगरावर मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण करण्यात आलेले आहे. त्या अनुषंगाने श्री हरिभक्तीपरायण मधुसूदन महाराज पाटील यांनी संत संघर्ष समिती एक स्थापन करून अतिक्रमण काढण्यात यावं, भामचंद्र डोंगर बचाव असा नारा पुकारलेला होता. आणि त्या अनुषंगाने आज मुंबई या ठिकाणी आझाद मैदान या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. त्या अनुषंगाने त्या लढ्याला मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीपदादा जगताप यांनी पाठिंबा दिला. आपण त्यांच्याशी संवाद साधत आहोत. दादा, पाठिंबा आपण दिलेला आहे, ते कशा पद्धतीने आपण पाठिंबा दिला आणि काय म्हणणं आहे आपलं? कालचं जे आंदोलन झालं ते आंदोलन कोणा एका समाजाचं, वारकऱ्यांचं नाही, ते संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली या सगळ्या आमच्या दैवतांसाठी आपण हे आंदोलन आहे. आता हे जे अतिक्रमण आहे ही हटवण्यासाठी आपण जी चळवळ उभी केली आहे त्याच्यात मराठा महासंघाने पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे आणि याच्या पुढच्याही लढाईमध्ये आम्ही सहभागी होणार आहोत. थोड्याच दिवसांमध्ये आम्ही मुंबईतून काही मंडळी त्या भागात भंडारा डोंगर आणि तिकडे आम्ही साधारणतः शेवटच्या आठवड्यात आम्ही जाणार आहोत. परिस्थिती काय, वस्तुस्थिती काय, त्याच्यात आत्तापर्यंत हे माफियाने काय त्याचं हे केलेलं आहे. मला वाटतं 30 वर्षापूर्वी त्या डोंगरावर गेलो होतो, त्याच्यानंतर काय जाणं झालेलं नाही. पण तिथे आत्ता परिस्थिती काय आहे तिचं अवलोकन करून आम्ही स्वतः इथे शासनाला निवेदन देऊ स्वतंत्ररित्या. परंतु महाराजांनी, मधुसूदन महाराजांनी जे आंदोलन उभं केलं आहे त्यांना मराठा महासंघ एकटं पडू देणार नाही, त्यांच्यासोबत अखंडपणे राहील. शिवाय संत तुकाराम महाराज किंवा ज्ञानेश्वर माऊली यांच्या नावावर जे कीर्तन करताना महाराष्ट्रात लाखो वारकरी आहेत ते हे लढ्यात का नाहीत याचा देखील मी विचार करणार आहे आणि त्यांनाही मी आमंत्रित करून या लढ्यात सहभागी होण्यासाठी त्यांना विनंती करणार आहे. आणि समजा हा लढा फक्त मधुसूदन महाराजांचा आहे, आम्हाला काय त्याच्याशी देणं घेणं नाही, तुकाराम महाराज आमचं पोट भरण्याचं साधन आहे असं जर कुणाला वाटत असेल तर त्या कीर्तनकारांचं कीर्तन मराठा महासंघ कुठच्याही गावात होऊ देणार नाही. किमान मराठा समाजाच्या लोकांना तरी मी ते आव्हान करीन की त्यांना कधीही बोलवायचं नाही. पण त्या अगोदर त्यांच्याशी पत्रव्यवहार करून संवाद साधून मी त्यांना विनंती करणार आहे की या लढ्यामध्ये मोठ्या संख्येने आपण उतरूया सगळ्यांनी आणि शासनाचे दरवाजे ठोठवून किंवा शासनाला जाग आणून ही तपोभूमी आमच्या संस्काराची, संस्कृतीची ही वाचली पाहिजे, हे ध्येय धोरण ठेवून आम्ही या लढ्यामध्ये उतरलो. खरोखर दादा, तसं जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये हजारो कीर्तनकार आहेत, लाखो कीर्तनकार आहेत, परंतु या लढ्यामध्ये काही दिसलेले नाहीत. बरोबर सांगायचं म्हणलं तर ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या अभंगावर सर्व कीर्तनकार कीर्तन करतात, परंतु त्यांनी सहभाग नोंदवणं गरजेचं आहे, पण नोंदवलं नाही. आता हे कशा पद्धतीने तुम्ही त्यांची बैठक घेणार आहात तुम्ही, की नियोजन कशा पद्धतीने लावणार दादा? आजच्या घडीला या दिंडीकरांना किंवा या वारकऱ्यांना मी दोष देणार नाही. आम्ही त्यांच्यापर्यंत कसे पोचलो की नाही, त्यांना बोलवलं की नाही हे पाहावं लागेल. आणि ते जर काम झालं नसेल तर मराठा महासंघ स्वतः ते करणार आहे. आता काय थोड्याच दिवसात त्यांच्याशी पत्रव्यवहार भेटून काही नामचीन कीर्तनकार आहेत काय त्यांच्याशी बोलून आपण याच्याशी संवाद साधू आणि त्यानंतर जर आम्हाला ह्याच्यात काही रस नाही मग आंदोलन आम्ही जे जसं आता मी बोललो तसे आंदोलनाचे फटके किंवा झटके या कीर्तनकारांना आम्ही गावोगाव देऊ. दादा, काल आझाद मैदानावर जे आंदोलन झालेलं आहे याच्याबद्दल आपली प्रतिक्रिया काय आहे? ते आंदोलन जे प्रतिक्रिया देण्यासारखं काही नाही. आता शासनाने त्याची दखल घेतलेली आहे. काय त्यांचं जे पोलीस खातं आहे त्यांना ते निवेदन देऊन बघू शासन काय करते. काल भाई जगताप आले होते, शेतकरी आंदोलन नेते जयंत पाटील, आपले रघुनाथ दादा पाटील आलेले, जयंतराव आले होते. त्यांनी विधिमंडळात ते बोलतीलच, पण याला चळवळ किंवा लढा उभारल्याशिवाय हे माफिया थांबणार नाही. आणि ह्या माफिया शासनाचा वरदहस्त आहे, तर जनतेचा, वारकऱ्यांचा रेठा असल्याशिवाय
हे काम थांबणार नाही किंवा आपण त्याच्यात सक्सेस होणार नाही. दादा, या ठिकाणी जी महाराज मंडळी आहे, ह्या महाराजांना आणि सर्व जे तुकाराम महाराज भक्त आहेत, जे भक्त म्हणून वावरतात, ज्ञानेश्वर माऊली महाराज भक्त आहेत, यांना तुम्ही काय आवाहन कराल? मी तेच सांगितलं ना त्या की यांना प्रत्यक्ष गाठीभेटी घेऊन त्यांच्याशी पत्र्यावर कोण जमलं तर सगळ्या एवढ्या लोकांना नाही जमवत, मग काही ठराविक जे कीर्तनकार आहेत त्यांना कुठेतरी एकत्र बोलवून त्यांची मिटिंग घेऊन त्यांचं काय मत आहे या बाबतीत ते आपण पाहू आणि नंतरच मग त्याचा विचार करू. पण ह्या सगळ्यांना बोलवणं कसं आहे, सगळे मानी स्वाभिमानी आहेत. आपण जर अवतान दिलं तरच येतात. उगाच काय कोण जाऊन कीर्तन करत नाही, त्यांना दिलं तर येतात. त्याप्रमाणे मी त्याच्याशी सगळ्यांशी संपर्क साधेन अगदी थोड्याच दिवसात आणि त्यांना बघेन त्यांचं मत काय आहे ते. पण मला खात्री आहे त्यांच्यापर्यंत जर आपण पोचलो, आपलं आंदोलन पोचलं किंवा स्वतः महाराज नाही जाऊ शकले, आम्ही कार्यकर्ते जाऊ शकलो, तर नक्कीच चांगला प्रतिसाद मिळेल असं मला वाटतं. खरोखर आताच मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीपदादांनी सांगितलेलं आहे की आपण प्रत्येक महाराजापर्यंत जाऊन पोहोचू आणि त्यांना निमंत्रण देऊन आपण एक बैठक घेऊ आणि त्या बैठकीमध्ये सर्वांना सांगून या विषयावर चर्चा करू, या प्रसंगी सांगितलेलं आहे. विकासनामा लाईव्ह, बालासाहेब पपाळ, मुंबई.